नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउज कसं शिवायचं आहे। तर इथे बघा आपल्या ब्लाउजची फिनिशिंग बघा। सर्वात आधी तर बघा सिंपलच ब्लाउज आहे, अगदी आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप कसा ब्लाउज शिवायचा आहे हे आपण बघणार आहोत। तर इथे पप बघा किती भारी आलेला आहे। आपण कप वगैरे काहीच इथे लावलेलं नाही, तरी पण बघा हा पप जर तुमचा टक्स पॉइंट व्यवस्थित जर केला, व्यवस्थित जर शिवलं तर ब्लाउज फिनिशिंग सोबतच तयार होणार। चला तर आपण पूर्ण व्हिडिओ बघूयात कशा पद्धतीने स्टिच करायचं। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असेल कटिंग जेवढी महत्त्वाची आहे मैत्रिणींनो, तेवढी स्टिचिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। चला तर आपण सुरुवात करूया। ठीक आहे, तर इथे बघा मी कटिंग तयार करून घेतलेली आहे। जर तुम्हाला कटिंग येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर भरपूर कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। इथे बघा सर्वात आधी आपण कटोरी तयार करून घेऊयात। तर बघा मेन फॅब्रिक अशी समोरासमोर ठेवून घेतलं मी, की जेणेकरून आपलं उलटं सरकं झालं नाही पाहिजे, त्याच्यावर ठेवायचं अस्तर। तर बघा मेन फॅब्रिकची सरकी बाजू खालच्या बाजूला आहे। त्यानंतर आपल्याला कटोरी सगळीकडून जॉईन करून घ्यायची, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर सगळीकडून जॉईन करून घ्यायचं आणि जे शिल्लकचा कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा। ठीक आहे, हे बघा आता आपल्या इथे कटोरी जॉईन झालेली आहे। ठीक आहे, आता सध्याच आपण हे बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर आता आपल्याला फ्रंट भाग तयार करायचा। तर बघा इथे आहे आपल्या फ्रंट भागाला गळा। मेन फॅब्रिक सरक्या बाजूने ठेवायचं आणि त्याच्यावर ठेवायचं अस्तर। ठीक आहे, आता गळ्यावर टीप टाकायची। तर बघा मैत्रिणींनो, गळा हा आपल्याला अगदी फिनिशिंग सोबत पलटी करायचा। हे बघा मी खडून असं मार्जिंग करून घेते इथे। तर हे मार्जिंग मी का केलेलं आहे, जेणेकरून आपलं जे अस्तरचा कपडा आहे तो शिलाईमध्ये सगळीकडून एकसारखा गेला पाहिजे, त्याच्यामुळे इथे खडूने मार्जिंग करून घ्यायचं। जर अगदी तुम्ही नवीनच शिवत असाल, तुम्हाला जास्त प्रॅक्टिस नसेल, तर आवश्यक अशा पद्धतीने मार्जिन करा, म्हणजे तुमचं सगळीकडून एकसारखं फॅब्रिक सुटेल। त्यानंतर शिल्लक कपडा तो कटिंग करून घ्यायचा आणि पूर्ण गळ्याला थोड्या थोड्या अंतरावर असे कट देऊन घ्यायचे। हे बघा त्यानंतर अस्तर पलटी करून हाताने असं फिनिशिंग देऊन घ्यायचं, हे गरजेचं आहे बरं का। त्यानंतर अस्तरवर आपल्याला 10 स्टिप टाकत घ्यायचं आहे। पूर्ण अस्तरवर आपल्याला 10 स्टिप टाकायची, मेन फॅब्रिकवर शिलाई जाऊ द्यायची नाही। हे बघा अस्तरवर 10 स्टिप टाकल्याने अस्तर आपलं आतमध्ये, हे बघा अस्तर आतमध्ये अगदी फिनिशिंग सोबत आपलं पलटी झालेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, त्याच्यावर टाकून घ्यायची आहे आपल्याला फिनिशिंग टीप। तर ती अगदी सहज टाकल्या जाते आपल्याला, कारण की आपण 10 स्टिप टाकल्यामुळे फिनिशिंग टीप सहज टाकता येते। ठीक आहे, आता इथे बघा आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कटोरी जशी जॉईन केली आपण तसं जॉईन करायचं। शिल्लकचं फॅब्रिक आहे ते इथे मी कटिंग करून घेतलं। ठीक आहे, आता कटोरी आपण इथे एकमेकाला जॉईन करून घेऊयात। ठीक आहे, आता बघा कटोरी अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंग ठेवत आपल्याला कटोरी जॉईन करत घ्यायची। ठीक आहे, तर हे बघा हा जो पार्ट जॉईन करताना अगदी सैल हाताने, म्हणजे कोणताच पार्ट ओढायचा नाही। जर तुम्ही एखादा जरी पार्ट ओढला तर काय होतं, तिथे क्रील्स येऊ शकतात किंवा चुनी वगैरे पडू शकते आणि मग तुमचा पप आहे तो पप पॉइंट बिघडतो। त्याच्यामुळे अगदी हे बघा मला जरी अनुभव असला तरी मी हळूवार सावकाशपणेच, हे बघा आपल्याला येत असलं तरी प्रत्येक ठिकाणी घाई करून चालत नाही। हरभर हे बघा डबल टीप इथे मी टाकून घेतलेली आहे। आलं बघा पप पॉइंट बघा आपला कुठेच बिघडलेला नाही आणि पप सुद्धा किती भारी आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर आता इथे बघा जो शिल्लक कटोरी झालेली आहे ती इथे कटिंग करून घ्यायची। हे बघा तुमची सुद्धा होऊ शकते, त्याला काहीच होत नाही। मी कटिंग करतानाच ती शिल्लक ठेवलेलं होतं, त्यामुळे ती शिल्लक झालेली आहे। ठीक आहे, आता हुक आय पट्टी जोडून घ्यायची आपल्याला। तर हुक आय पट्टी जोडण्याच्या आधी आपल्याला दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे, एक सारखे आहे की नाही। जर एक जरी लाईन मागे पुढे असेल तर ते कटिंग करून घ्यायचं। त्यानंतर बघा 2 इंचाची मी अशी अस्तर पट्टी घेतलेली आहे, ती ठेवायची वरच्या बाजूला आणि अर्धा इंच शिलाई ठेवत आपल्याला टीप टाकून घ्यायची आणि अस्तरची पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला वरून 10 स्टिप टाकायची आणि त्यानंतर हे बघा एकदा फोल्ड मारायचं
आणि परत एकदा फोल्ड मारायचं। ही झालेली आहे आपली हुक पट्टी। ठीक आहे, अगदी फिनिशिंग सोबत। व्हिडिओमध्ये मी बोलायचं एखादी शब्द राहून जर गेले तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल। आणि हे बघा, मी ही पट्टी जोडताना हाताने सुद्धा जास्त फिनिशिंग काम केलेलं आहे। नुसतं मशीनच नाही, आपल्या हाताची सुद्धा काळजी घ्यावी लागते, म्हणजे हाताने सुद्धा काही काही गोष्टी फिनिशिंग द्याव्या लागतात। ठीक आहे, आता बघा, आता हुक पट्टी तयार झाली तर खाली इथे कमरपट्टी सुद्धा आपण लावून घेऊयात। तर 2 इंचाची मी अस्तरची पट्टी कटिंग करून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवायची आणि सरळ आपल्याला टीप टाकत घ्यायची। इथे कपडा बघा थोडासा इथे दुमडून घेऊयात, म्हणजे आपल्याला फिनिशिंग भेटेल। त्यानंतर अस्तरची पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि अस्तरवर टीप टाकायची। 10 टीप टाकताना केव्हा पण अस्तरवर टाकायची आणि त्यानंतर एक फोल्ड मारायचं आणि परत एक फोल्ड मारायचं। अगदी फिनिशिंग सोबत कमरपट्टी सुद्धा इथे जॉईन झालेली आहे। ठीक आहे, तर आपला हा एक पार्ट तयार झालेला आहे बघा। आता असाच दुसरा पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा। तर आपली हुक पट्टी लावून झाली तर आय पट्टी लावून घेऊयात। तर आय पट्टी सर्वात आधी काय करायचं, पाठीमागच्या भागाकडून ठेवायची, म्हणजे उलट्या बाजूने ठेवायची। ती आपल्याला सरक्या बाजूने पलटी करायची असते। ठीक आहे, आय पट्टी आपल्याला सरक्या बाजूने पलटी करायची असते। त्यानंतर आपण अस्तरवर 10 टीप टाकून घेऊयात आणि ज्या पद्धतीने आपण हुक पट्टी फोल्ड केली त्या पद्धतीने ही सुद्धा एक फोल्ड मारायचं आणि परत एक फोल्ड मारायचं। सोपं आहे। ठीक आहे बघा, आणि इथे मजबूत शिलाई टाकून घ्यायची। एक शिलाई अलीकडून टाकायची आणि परत एक शिलाई टाकून घ्यायची इथे बघा। ठीक आहे, त्याच पद्धतीने इथे खाली कमरपट्टी सुद्धा आपण इथे या पार्टला सुद्धा लावून घ्यायची, म्हणजे दोन्ही फ्रंट भाग आपले इथे तयार होतील बघा। ठीक आहे, दोन्ही फ्रंट भाग आपले तयार झालेले आहे। हुक घर सुद्धा मी इथे करून घेतलेले आहे। तर सध्याच आपण हे ठेवून देऊयात बाजूला। ठीक आहे, तर आता पाठीमागचा भाग घेतलेला आहे, तर पाठीमागच्या भागावर मेन फॅब्रिक सरक्या बाजूला त्याच्यावर ठेवून घेतलं अस्तर। ठीक आहे, तर आता सर्वात आधी गळ्यावर टीप टाकत घ्यायची। तर जर बघा, मी फ्रंट गळा पलटी करताना ज्या पद्धतीने टेक्निक वापरली तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकता। जर तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही डायरेक्ट एक सारखा कपडा जर तुमच्याकडून सुटत असेल तर तुम्ही डायरेक्ट टीप टाकू शकता, काहीच अडचण नाही। ठीक आहे, ज्यांना अनुभव आहे ते डायरेक्ट करू शकतं। पूर्ण गळ्यावर आपल्याला एक सारखा कपडा सोडा टीप टाकून घ्यायची आणि मध्ये जो कपडा शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं, पूर्ण गळ्याला कट मारत घ्यायचे आहे। ठीक आहे, पूर्ण गळ्याला कट मारत घ्यायचे। हे कट मारल्याने काय होतं, आपलं अस्तर आतमध्ये सहज फोल्ड होतं आणि जिथे खोल भाग येतो, म्हणजे जिथे गोलाईचा भाग येतो तिथे काळजीपूर्वक टीप म्हणजे कट मारायचे आणि कट मारताना आपल्या गळ्याची शिलाई कट नाही झाली पाहिजे, एवढं काळजी घ्यायची। ठीक आहे, त्यानंतर अस्तर आपल्याला असं फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकायची। 10 टीप ही अस्तरवर टाकतात। मी जेव्हा 10 टीप शब्द वापरते तेव्हा असं समजायचं की अस्तरवर अशा पद्धतीने आपल्याला टीप टाकायची। आलं लक्षात? तर पूर्ण गळ्याला आपण 10 टीप टाकून घेऊयात। त्यानंतर हे बघा, ही 10 टीप टाकल्याने काय होतं, आपलं अस्तर आतमध्ये अगदी फिनिशिंग सोबत पलटी होतं आणि फिनिशिंग सुंदर येते बघा। आता वरतून आपल्याला फिनिशिंग टीप आपण सहज टाकू शकतो। तर पूर्ण गळ्याला आपण इथे फिनिशिंग टीप टाकून घेऊयात। त्यानंतर काय करायचं, आपल्याला सगळीकडून मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अगदी स्टेप बाय स्टेप जर शिवलं तुम्ही तर तुमचा सुद्धा ब्लाऊज असा सिंपल पण स्टँडर्ड दिसलं पाहिजे। हे बघा, सुंदर व्यवस्थित शिवायचं, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग ही येणारच आहे। ठीक आहे, सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप जर केलं तर जमणारच आहे। त्यानंतर इथे बघा, पूर्ण सगळीकडून आपल्याला काय करायचं, मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जॉईन करून घ्यायचं। ठीक आहे, आता बघा, शिल्लकचं जे फॅब्रिक आहे आपल्याला थोडं सगळीकडून जे शिल्लक फॅब्रिक आहे ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला पाठीमागून 1 इंचाची डाट टाकायची,
ते टाकून घ्यायचे. डाट हे बघा तुम्ही तुमच्या उंचीनुसार टाकू शकता. ब्लाऊजची उंची जेवढी असेल त्यानुसार तुम्हाला ते डाट टाकावे लागतात. ठीक आहे. रादर थोडंसं मागे पुढे झालं, मग एखादा कमी उंचीचं झाला त्याला थोडंसं 1-2 लाईन जर झालं तर काही हरकत नाही, पण शक्यतो उंचीनुसार तुम्ही ते टक्स टाकू शकता. ठीक आहे. आता बघा आपल्या टक्स कसे टाकायचे ते बघूया. मेन फॅब्रिक शिल्लकचं जे फॅब्रिक होतं ते आपण आता इथे कटिंग करून घ्यायचं. हे डाट कसा टाकायचा बघा. बरोबर शोल्डरहून अर्धा इंच अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आणि तसाच खाली कपडा पकडायचा आणि उंचीचा डाट टाकायचा. हे बघा उंची तुम्ही डाटची बरोबर टाकून घ्यायची, डबल टिप टाकायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे बघा. शोल्डरहून बरोबर मधोमध फोल्ड करायचं आणि चेक करायचा हा डाट आणि हा डाट एक सारखा आला पाहिजे बरं का. जर तुमचा मागे पुढे झालं ते विचित्र दिसेल, त्याच्यामुळे असं चेक करून घ्यायचं. खडूने हवं तर मार्जिन करून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे मी अस्तर घेतलेलं आहे 2 इंचचं असं अस्तरची पट्टी कटिंग करून घेतली. त्यानंतर असं मेन फॅब्रिकवर ठेवायचं आणि सरळ टीप टाकत घ्यायची आहे. आणि हे बघा शिल्लकची पट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची. त्यानंतर अस्तरची पट्टी फोल्ड करायची, त्याच्यावर टाकून घ्यायची आहे आपल्याला धास टीप. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा आपल्याला काय करायचं, एक फोल्ड मारायचं आणि परत एक फोल्ड मारायचं. अगदी फिनिशिंग सोबत आपली इथे पट्टी सुद्धा जॉईन झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो इथे पाठीमागचा भाग सुद्धा इथे तयार झालेला आहे आपला. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला बाही आपण मेन फॅब्रिक आणि हे बाजूला ठेवून देऊयात. मेन फॅब्रिक आणि बाही आपण जॉईन करून घेऊया. तर बघा बाही घेतलेली आहे मी अशी समोरासमोर व्यवस्थित ठेवायची, म्हणजे जेणेकरून उलटी सरकी होणार नाही. त्यानंतर काय करायचं, खालून अगदी कडेने आपल्याला टीप टाकत घ्यायची बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता शिल्लकचं जे फॅब्रिक आहे खालचं ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. आता बघा आपल्याला अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकायची आहे. मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही, म्हणजे धास टीप इथे टाकून घ्यायची. त्यानंतर बाही आपली आतमध्ये फोल्ड करायची. सहजच होते, म्हणजे धास टीप टाकल्याने आपली बाही आतमध्ये सहज फोल्ड होते. त्यानंतर त्याच्यावर टाकायची आहे फिनिशिंग टीप. आणि काय करायचं आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर सगळीकडून आपल्याला जॉईन करून घ्यायचं बघा. मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण सगळीकडून जॉईन करून घेऊयात आणि शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते इथे घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करून. तर हे बघा एका बाजूने आपलं अस्तर हे कमी पडलं होतं बाही कटिंग करताना, तर इथे बघा मी अस्तर जोडताना ते कव्हर करून घेतलेलं आहे बघा. बरोबर मधोमध आपल्याला ठेवायचं आहे बघा. एवढं अस्तर आपलं कमी पडलं होतं, तर ते बाही मी मेन फॅब्रिकला बरोबर कव्हर करून घेतलं. ठीक आहे. आता जोडायचं आहे शोल्डर. ठीक आहे. बरं फ्रंट भाग असा पाठीमागच्या भागावर व्यवस्थित ठेवायचा. शोल्डरवर शोल्डर आणि अर्धा इंच शिलाईचा कपडा सोडत बरोबर टीप टाकून घ्यायची. 2 शिलाया टाकून घ्यायच्या आहे आपल्याला इथे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं सुद्धा शोल्डर त्याच पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला बाही जॉईन करायची आहे. तर इथे बघा अगदी एक लाईन आपला कपडा शिल्लक झालेला आहे. स्केल पट्टीने मार्जिन करायचं आणि शिल्लकचं जे फॅब्रिक आहे इथे अगदी 1 ते 2 लाईन ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं बघा. त्यानंतर बघा आपल्याला बाही बरोबर अशी जॉईन करायच्या आधी बाही बघायची आहे बघा, दोन्ही एकसारखी आहे का नाही. मधोमध बरोबर इथे कट करायचं आणि जर तुमची एक जरी लाईन बाही एका बाजूने तरी शिल्लक असेल तर ते कटिंग करून घ्यायचं. इकून 1.5 इंच आणि इकून 1.5 इंच बरोबर अशी आपली एकसारखी इथून इथे सरळ शिलाई आली पाहिजे. ठीक आहे. तेव्हाच तुमचं ब्लाऊज उतरणार नाही आणि शोल्डरमध्ये व्यवस्थित बसेल. त्यानंतर बघा मधून टीप टाकून घ्यायचं. शोल्डर जोडताना बाही जोडताना कधी पण मधून जोडायची आहे बघा. बरोबर मी ज्या पद्धतीने जॉईंट करत घेतली त्याच पद्धतीने घ्यायची. हे बघा बाही जोडताना कोणताच पार्ट ओढायचा नाही. कोणताही पार्ट तुम्ही जॉईंट करत असाल
कोणताच पार्ट ओढायचा नाही, हळूवार सावकाशपणे ठेवत ठेवत जॉईन करायचं आहे. ठीक आहे. इथे बघा 1.5 इंच सरळ टीप आल्यानंतर आपोआपच बाही आपली टर्न आउट होते आणि आपोआपच म्हणजे आपली बाही त्या शेपची असते. त्यानंतर अशा पद्धतीने अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे, अर्धा इंचाला कमी नको, कारण की जेणेकरून आपला जर शिलाई सुटली तर ती अडचण यायला नको. त्याच्यामुळे अर्धा इंच हा कपडा आपला शिलाईमध्ये गेलाच पाहिजे. आणि डबल शिलाई ही कंपल्सरी आहे. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई टाकायची आहे, एक शिलाई कुठेच टाकायची नाही. एक शिलाई आपण फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करतानाच टाकतो, बाकी ब्लाऊज फिटिंग करताना हे 2 शिलाया टाकाव्या लागतात. त्यानंतर आता बघा ब्लाऊज फिटिंग करायचं. तर सर्वात आधी न मार्जिन घेता अगदी कडेने, म्हणजे जेवढे कडेने टाकता येईल तुम्हाला टीप तेवढ्या कडेने टीप टाकायची, अगदी कडेने. ठीक आहे. दोन्ही बाजूने सुद्धा अगदी कडेने आपल्याला टीप टाकून घ्यायची इथे. ठीक आहे. आता बघा आपल्याला घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज. दोन्ही बाजूने सुद्धा अगदी कडेने टीप टाकून झाल्यानंतर आपण घेऊयात इथे मापाचं ब्लाऊज. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे मेजरमेंट असेल तर ते घ्यायचं आहे, तुमचं जेवढी कमर आहे तेवढं इथे घ्यायचं आहे. तरी शिल्लक थोडं थोडं धागे दोरे आहे ते इथे मी कटिंग करून घेते. हे बघा आता मी इथे घेतलेलं आहे मापाचं ब्लाऊज. त्यानंतर बरोबर असं एकावर एक ठेवायचं आणि असं घट्ट पकडत पकडत जॉईन करत घ्यायचं. बघा कमरेला कमर ठेवत ठेवत मी असं जॉईन करत घेते. ठीक आहे. जिथपर्यंत आपलं मापाचं ब्लाऊज आलं तिथे असं मार्जिन करून घ्यायचं. ठीक आहे. आता इथून एवढा आपला कपडा शिल्लक आहे, एक फोल्ड मारायचं, परत एक फोल्ड मारायचं, म्हणजे किती 4 फोल्डमध्ये आपला हा कपडा झालेला आहे. तर अर्धा इंच. ठीक आहे. तर इथे अर्धा इंच जेवढं आपलं भरलं मार्जिन तेवढं अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि या बाजूने सुद्धा जेवढं आलं आपलं अर्धा इंच तेवढं इथे घ्यायचं. ठीक आहे. आलं लक्षात. आता बघा दंड घेर मोजून घ्यायचा, बाहीच्या मापाचा आपला दंड घेर तर 6.5 इंच. ठीक आहे. आपल्या मापाच्या ब्लाऊजचा आलेला आहे 6.5 इंच, तुमचा जेवढा येईल तेवढा. ठीक आहे. तर सर्वात आधी 6.5 जेवढा आला तेवढा मार्जिन करायचं. ठीक आहे. तर आता ही बघा ही मेन फिटिंग कशी करायची ते बघा. सर्वात आधी काय करायचं, सरळ आपल्याला बाहीपर्यंत सरळ मार्जिन रेष ओढून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर बाहीपासून तर बरोबर तो जो पॉइंट आहे तो, हे बघा ही असणार आहे मेन फिटिंग आपली. ठीक आहे. ती अलीकडची सरळ रेष ओढल्याने तुमच्या लक्षात येईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला ओढून दाखवली. आणि जी आपण खडूने मार्जिन केलं ती असणार आहे आपली मेन फिटिंग. त्याच्यावर टीप टाकत घ्यायची आणि पलीकडून काय करायचं 2 ते 3 शिलाई ह्या कंपल्सरी ठेवायच्या. ठीक आहे. 3 शिलाया ह्या कंपल्सरी ठेवायच्या असतात. ठीक आहे. या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं. तर बघा अगदी आपली बाहीला बाही जॉईंट झाली, कमर कुठे खाली वरी झालेली नाही. बघा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बघा. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.